महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणे बंधनकारक असतानाही रुग्णालयांकडून पैसे घेत उपचार केले जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत। तात्पुरत्या कारवाईनंतरही सातत्यपूर्ण पद्धतीने दंडात्मक कारवाई होत नसल्याने अनेक हॉस्पिटल निर्धास्तपणे रुग्णांना वंचित ठेवत असल्याचे छत्रपती ब्रिगेडचे म्हणणे आहे। ग्रामीण व अशिक्षित रुग्णांना योजनेअंतर्गत लाभ देताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला। औरंगाबाद खंडपीठाने राज्यात एकाही रुग्णाला आर्थिक कारणामुळे उपचार मिळणार नाहीत असा स्पष्ट आदेश दिला असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत असल्याचे ब्रिगेडने निदर्शनास आणले। त्यामुळे जनआरोग्य योजनेतील उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांची सातत्याने चौकशी करून संबंधित हॉस्पिटल, आरोग्य मित्र तसेच संबंधित डॉक्टर्सवर कडक कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रसंगी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट विकास तिर्हेकर, शहराध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे, शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे, रमेश भंडारे, शहर संघटक सिद्धार्थ राजगुरू आदी उपस्थित होते। छत्रपती ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यामुळे संबंधित रुग्णालयांवर कारवाईची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र शासनाची सर्वसामान्य गरीब लोकांसाठी जन आरोग्य योजना म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत आहे, पण त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही। कारण सोलापूरमध्ये अनेक खाजगी रुग्णालय अशा गोरगरीब रुग्णावर जन आरोग्य योजनेचे उपचार करण्यासाठी नकार देत आहेत, वेगवेगळी कारणं सांगत आहेत। त्यामध्ये आरोग्यसेवक हा सुद्धा त्या रुग्णालय प्रशासनाशी सामील आहे। त्यामुळं अनेक गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेचा उपचार घेण्यापासून वंचित आहेत। औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे की राज्यातील एकही गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेपासून वंचित राहता कामा नये। त्या पद्धतीनं राज्य शासनाने तसं शपथपत्रसुद्धा माननीय औरंगाबाद खंडपीठाला दिलेलं आहे। त्यामुळं सातत्यपूर्ण कारवाई अशा मोठ्या रुग्णालयावर होणे गरजेचं आहे। जेव्हा एक दोन घटना अशा उघडकीस येतील त्यावेळेस आरोग्य अधिकारी असतील किंवा प्रशासन जागे होतं आणि जुजबी कारवाई केलेलं दिसून येतं। त्यामुळं आज आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे की सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत गरजेचे मोफत जन आरोग्य योजना आहे, त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णाला मिळण्यासाठी अशा मोठ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी, जेणेकरून जर सातत्यपूर्ण कारवाई केली तर असे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णाला मोफत उपचार देण्यासाठी कटिबद्ध राहतील। जर प्रशासनाने अशा हॉस्पिटलवर कारवाई नाही केली तर आगामी काळामध्ये छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं संबंधित हॉस्पिटलला टाळे ठोकण्याचे आंदोलन आम्ही हाती घेणार आहोत।